तर रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ. आता आज सकाळीच आपल्याला आले होते चौरे पाहुणे भेटायला. आता बरेच दिवसाची आमची काही भेट नव्हती. मग मंदिरात आले होते आपल्या घरी. तसंच मग काय बऱ्याच दिवसानंतर भेट झाली. त्याच्यामुळे मस्तपैकी चहा पाणी झालं आणि मग चर्चा रंगली होती आमची बऱ्या वेळ. मग काय पाहुणे गेल्यानंतर आपल्याला ना गंगापूरला जायचं होतं आवरून. मग अक्कानं काय केलं तर शेळ्याच्या चपात्या होते ना, त्याला गावरान तूप लावून ना मस्तपैकी बनवले होते बरं का. मग चहा सोबत आपण ना त्याचा कोयता आणला. मग ना घरची पाण्याची ना लहानी मोटर ना खराब झाली बरं का. मग ती ना आपल्याला जायची होती गंगापूरला भरायला घेऊन. मग काय ना आपण गंगापूरला आलतो लगेच नाही का. तिथं छोटंसं इंजिनिअरिंग वर्क्स आहे. तिथं मोटर आहे एक नंबर क्वालिटीची भरली होती बरं का. मग त्याच्यामुळे ना आलो होतो आपण गंगापूरला. मग ते ताबडतोब नाही व्हायची, पण उद्या ना भरून ठेवतो म्हणे, घेऊन जा म्हणलं काय हरकत नाही. मग तिथून निघलो होतो आपण पुढं आहे ना. कसं आहे ना आपल्याला ना घरचे नेटअप वगैरे सांगितले होते गमिले बरं का, सरकी पेंट कालायला. आणि मग आपण आलतो शिवराजी प्लास्टिक आणि ताडपत्रीवाल्याकडे. मग तिथून आहे ना मस्तपैकी क्वालिटीचा टप आणि गमिले घेतले आपण. त्याच्यानंतर मग ना अप्सरा जनरल स्टोअर मध्ये गेलो बरं का. म्हणलं आता आले सरशी ना पोरांना आहे ना मस्तपैकी ना कॅडबरी वगैरे घेऊ म्हणलं, आणि पोरांच्या वया पुस्तकाचं पण नियोजन पाहावं लागणार. मग काय त्याच्यानंतर तुमच्या भावाच्या ना चपला तुटलेल्या आहेत भाऊ. मग म्हणलं आता ना आलो सरशी ना दोन प्रकारची चपला घेऊ, एक रेग्युलर वापरायला आणि एक कामाचं घरच्या कामात. आणि पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे पाव बटर. आणि कसं आहे ना बऱ्याचशा शेतकऱ्याचे पाहिजे तुम्हाला कामकाज करता नाही ना पाव बटरच दिसन बरं का ही पॅरेगॉनची चप्पल. आता तिची खासियत काय सांगायचा विषय नाही, सगळ्यांनाच माहिती. फॅसिलिटी कमी पाहिजेत आणि फुल फॅसिलिटी तिची. आणि अजून एक सिंपल गोष्ट म्हणजे त्याच्यात काय कलर वगैरे काय पाहिजे गरज नाही बरं का. डिझाईन वगैरे एकच पॅटर्न एकच कलर फक्त साईज आणि घेतली निघालो मग आपण तिथून. मग काय तिथून निघत नाही तर रोहन सरचा आहे ना लगेच फोन आलता होते मोठ्या पिकअपचा आहे म्हणजे एक साईडचे ना ब्रेक आहे ना लाईनर संपत आले वाटतं. म्हणजे चेअरमन लय घासू राहिले. म्हणलं काय अडचण नाही, गंगापुरातच मी ना लगेच परफेक्ट वाल्याकडे जातो. मग गेलो होतो आपण पप्पू भाईकडे. आणि कसं आहे ना पप्पू शेटचे सगळे फिटर आहे आपल्या चांगल्या ओळखीचे बरं का. त्याच्यामुळे गेले एकदा पहिलं ना त्यांना भेटत असतो आपण. मग बाकीचा उद्योग त्यांना म्हणलं मॅक्स ट्रकचे ना लाईनर द्या म्हणलं आपल्याला, घासू राहिले म्हणलं. घरी जाऊन बदली होती, जमलं तर गाडी आणायला पाहिजे तुम्ही. म्हणलं नको सध्या लय डाऊन पण चालू आहे गाडीला डिझेल जाळण्यापेक्षा म्हणलं मीच बदली जातो गेल्यावर नाही का. आणि कसं आहे ना किती जरी कुठं जरी फिरलं ना तर गावात आहे ना गेट म्हणून एंट्री मारली ना गाडी तर असं भारी वातावरण होतं ना, एक नंबर वाटत बरं का. शेवटी गाव ते गावाचे, गावाबद्दल आपुलकी काय कधी कमी होत नसते माणसाची. पावसाळ्याचे दिवस असल्या कारण वातावरण पण इतकं भारी झालेलं होतं ना का. म्हणलं आता ना हा जो व्ह्यू आहे ना तर तो डायरेक्टच घेऊ म्हणलं सरसकट नाही का जास्त वेळ. मग गावातून आपण चौकातून मारला टर्न, आपल्याला जायचं होतं प्लांटवर. डायरेक्ट प्लांटवर होती पिकअप उभा. म्हणलं आता गेले सायनात एकदा लायनरचा फोन मिटून टाकू म्हणलं नाही का. कारण सकाळच्याला गाडी आपल्याला टाकट करणंच होतं चालू करून कोणत्याही परिस्थितीत. कसं आहे ना धावत प्लांटवरती आलतो आपण. कसं आहे तुमच्या भावा मग काय उद्योगाची कमी नाही भाऊ. मग प्लांटवर गाडी लावली पहिलं एकदा पाहिलं रोडला म्हणलं होतं आधी टायर खोलून ठेवतो भाऊनं, तेवढं काम करून ठेवलं होतं. कसं ना आपण काय आमचे पक्के फिटर नाही बरं का एवढे, पण आपल्याला कधी नडी आडीला फिटर व्हावाच लागत बरं का. मग थोडंसं युट्यूबचा रेफरन्स घेतला, थोड्या दोन गोष्टी पाहिल्या. म्हणलं आता सायनात आता कामाला बिलगू म्हणलं काय अडचण नाही, एवढं अवघड पण नाही. आणि कसं आहे ना सगळ्यात महत्त्वाचं एखादी गोष्ट आहे ना मनात ठरवल्याशिवाय ती काय पूर्ण होत नसते बरं का. कसं आहे ना ब्रेक लायनर आहे ना आपण खोलून काढले बरं का. पाहिलं तर मोकार घासलेले तर काहीच नव्हतं राहिले ते लायनर. आता तुम्ही व्हिडिओत पाहू शकता बरं का. म्हणलं बरं झालं आपण टाइमवर चेंज केलं नाही जाईल ना, थाळी घासून गेली असते राव म्हणलं सगळी. मग कसं आहे ना ब्रेक लायनर बसायचे गडबडीचे ना आपले जोडीदार आले बरं का संजीव होती. पण तिने ना येताना डायरेक्ट स्टिंग आणले होते, त्याच्यात विठ्ठल भाऊ पण आलेले होते. मग मस्तपैकी स्टिंगची पार्टीचं नियोजन झालं आमचं नाही. कसं आहे ना बराच वेळेस अपडेट होतं त्याच्यामुळे ना काटा झाला बरं का. घाम पण लय येत होत ना. स्टिंग पाहिलेच नंतर इतकं समाधान वाटलं मनाला का काय सांगू होतं मला. पण त्याच्यात असं झालं एक नट बसायचं आणि खोलायचं ना ना आपल्याला ना हाताला ना दणकन पात्रा लागलो, डायरेक्ट चिरलं रक्तच निघायला लागलं. पण विषय कसा आहे ना ब्रेक ऑइल जर तुमच्या जवळ असेल ना तर बाकी काहीच करायची गरज नाही बरं का. जिथं तुम्हाला लागलं जखम झालं ही फिटरची ट्रिक आहे बरं का. आणि हे ब्रेक ऑइल जर त्या जखमेवर टाकलं ना तर तुमची ते जखम पाणी धरणार नाही ना, खराब होईल लगेच. तो ओकेच काम थोडं तुमचं. मग काय थोडं येते ना गोट्या चालला तिथून. गोट्या म्हणजे आमचा अविनाश भाऊ आठवडे वर्गमित्र बरं का. मग तो चालला तर जवळून त्यांनी पाहिलं. मग आला भाई दर्शक बसायला. मग काय थोड्या जुन्या गोष्टी निघाल्या, गप्पा रांगल्या दर्शक बसलो. मग काय गाडी टाकाटक केल्यावर आपण आहे ना फॉर्म मध्ये निघालो होतो बरं का. पण घामानं ना मकार ओलं झालं. आणि सेल्फ मारून फोर व्हीलर मध्ये असतं आम्हाला काम करून जाण्यात आहे ना रोबा वाटत बरं का. काही असो काम कोणत्या लेवलचं असो त्याच्यात काही कमी पण आपल्याला कधीच वाटलं नाही आजपर्यंत. मग काय बराच वेळ घाम पुशीत आहे ना मी जवळपास आलो होतो घराजवळ. आता मग काय घरी आल्यावर पाहिलं घरच्यांनी ना कारोडी ना गोट्यात सोडल्या बरं का. लहान कारोडी मस्त पैकी आपल्या त्या गोट्यात सोडल्यात दर्शक बोकळायला नाही का. म्हणजे जर हातपाय मोकळे होते म्हणलं नुसतं दूध पिऊन एका जागेवर बसल्यावर काही तब्येती बनत नसते भाऊ कारोडीची, तर तुम्हाला पण माहिती. आणि कसं आहे ना तुम्हाला जर कारोडी जर सुदृढ बनवायची असेल ना तर दूध वगैरे पाजल्याच्या नंतर आहे ना थोडं आहे ना ग्राउंड मध्ये त्यांना पळायला सोडायचं बरं का. आणि थोडासा मायानं हात फिरवा त्यांचे दर्शक नाही का. त्यांना एक प्रकारचं माणसाची आपुलकी लढा लागून जातं बरं का. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये कळवा. रामकृष्ण हरी.